नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी ढाबा स्टाईल लसूणी मेथी कशी बनवायची ते पाहूया। अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे, त्याचबरोबर मेथी म्हटल्यावर अतिशय पौष्टिक देखील होते। लसूणी मेथी बनविण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे। त्याकरिता इथे मी एक मोठा चमचा शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी एक चमचाभर तीळ देखील भाजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे बेसन देखील छान भाजून घेतलेले आहे। यात थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला अतिशय बारीक अशी याची प्युरी तयार करून घेऊ। आता इथे तुम्ही बघू शकता, मी याची मिक्सरला अतिशय बारीक प्युरी करून घेतलेली आहे। अशीच प्युरी आपल्याला लसूणी मेथी बनविण्यासाठी हवी आहे। आता आपण पुढच्या कृतीकडे वळू। इथे मी एक कढई गॅसवरती तापवत ठेवलेली आहे। यामध्ये आपण एक अर्धा चमचा तेल घालून घेऊ। तेल छान तापलं की यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालायचं। त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या। लसणाच्या पाकळ्या आपण तेलामध्ये हलकेशा फ्राय करून घेऊ। इथे लसूण पाकळ्या छान हलक्याशा फ्राय झालेल्या आहेत। इथे मी अर्धा चुडी मेथी स्वच्छ धुवून त्याला चिरून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही मेथी आपण थोडी थोडी करत तेलामध्ये टाकून घेऊया। आणि तेलामध्ये ही मेथी आपण छान परतवून घेऊ। इथे मी सर्व मेथी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही मेथी आपल्याला झाकण न लावताच 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर छान वाफवून घ्यायची आहे। एक 3 ते 4 मिनिटे ही मेथी मी छान वाफवून घेतलेली आहे। आता आपण ही मेथी काढून घेऊया। कढईमधून मी मेथी काढून घेतलेली आहे। आता याच कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालू। लसूणी मेथीला तेल थोडं जास्तच लागतं। तेल छान तापलं की अर्धा चमचा जिरे घालायचे। त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या देखील बारीक कट करून घालायचे। लसूणी मेथी आहे म्हटल्यावर आपण यात लसणाचा थोडासा जास्तच वापर करणार आहोत। यात मी 2 सुक्या लाल मिरच्या घातल्यात। हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये हलकेसे फ्राय करून घेऊया। आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालूया आणि मध्यम आचेवरती कांदा तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ। 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे हा आपला कांदा छान फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। यात आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालू आणि टोमॅटो देखील आपण छान परतवून घेऊ। टोमॅटो परतवून घेताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून आपले हे टोमॅटो लवकर वाफले जातात। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे टोमॅटो छान वाफवून होतात। आता यामध्ये आपण तयार केलेली प्युरी घालूया आणि मध्यम ते मंद आचेवरतीच हे प्युरी आपल्याला मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे ही प्युरी आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेतलेली आहे। आता या स्टेजवरती आपण यात काही सुखे मसाले घालू। सर्वप्रथम 1 चमचाभर लाल मिरची पावडर। तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा हळद। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ। इथे मी एक अर्धा चमचा गरम मसाला यात घालणार आहे। मसाले आपण छान एकजीव करून घेऊया। मसाले करपू नये म्हणून यात मी थोडंसं पाणी घातलंय
आता मध्यम आचेवरती आणखी 4 ते 5 मिनिटे आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला हा मसाला छान भाजून होतो। त्याचबरोबर मसाल्याला छान तेल सुटायला देखील सुरुवात होते। तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण शिजवलेली मेथी घालायची। मसाल्यामध्ये मेथी छान एकजीव करून घ्यायची। इथे मी मेथी मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेतलेली आहे। जर तुम्हाला मेथी थोडी जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे पाण्याचा वापर करू शकता। यात मी थोडंसं पाणी घातलंय। पाणी घालून मध्यम आचेवरती ही लसूणी मेथी आपण 3 ते 4 मिनिटे आणखी शिजवून घेऊ। 4 मिनिटांमध्ये आपली ही इथे लसूणी मेथी बनून तयार आहे। आपण याला सर्व करून घेऊ। तुम्ही बघू शकता इथे आपल्या लसूणी मेथीला कलर आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे। अतिशय चविष्ट होते। तर ही अगदी ढाबा स्टाईल लसूणी मेथी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।